हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. शिवरायांचा छावा हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 16 फेब्रुवारीला. पण त्याच्या आधी आमच्या सगळ्यांबरोबर एक खास गोष्ट घडली आहे, ते म्हणजे शिवरथ यात्रेसाठी आम्ही रायगडावर आलो आहे आणि या निमित्तानं खुद्द दिग्पाल लांजेकर यांच्याबरोबर हा रायगड अनुभवता आला आहे आम्हाला. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसं आहेस दादा? मी मस्त, मी छान. तर खूप भारी वाटलंय. थँक्यू सो मच सुरुवातीलाच, कारण तू दरवर्षी सिनेमा आणतोस आणि या निमित्ताने आम्हाला गडकिल्ल्यांवर जायला मिळतं, तुझ्याकडनं माहिती घेता येते. सो हे ठरवलंच आहे ना, जेव्हा जेव्हा आपला सिनेमा येईल तेव्हा तेव्हा आम्हाला गडावर घेऊन जायचं आणि सांगायचं छान छान. हो, हे ठरवलं आहे, कारण तुमच्याकडे खूप शक्ती आहे, माध्यमाची शक्ती आहे. आणि ज्या ज्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे यांची प्रेरणा देता येईल नवीन पिढीला, त्या त्या माध्यमातून द्यायचं असं मी ठरवलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला बळ देणं हे स्वाभाविक आहे. ॲब्सोल्युटली. आता आज तर तू आमच्या सगळ्यांबरोबर इकडे वरती आलास. तू दरवेळी शूटिंग म्हणा, इच्छा झाली की इकडे रायगडावर येत असतोस. आजची ही खेप कितवी म्हणावी? असं काही मोजलं नाही, पण 100च्या पुढची असेल. कारण लहानपणापासून येतोय. 11वीत असताना पहिल्यांदा आलो निनाद बेडेकरांबरोबर, आणि मग त्याच्यानंतर ते चालूच राहिलं. मी या गडाच्या इतका श्रद्धेने प्रेमात पडलो की सातत्याने इथे यावंसं वाटतं, सर्व प्रसंगांमध्ये यावंसं वाटतं. आनंदात, दुःखात, वेदनेच्या, नैराश्याच्या कुठल्याही प्रसंगामध्ये इथे आल्यानंतर एक दिलासा मिळतो, एक प्रेरणा मिळते, जगण्याची उमेद मिळते, असा माझा अनुभव आहे. पण हा रायगड तुला काय सांगत असतो दरवेळी जेव्हा जेव्हा तू येतोस तेव्हा? असं शब्दात नाही सांगता येणार की अमुक एक गोष्ट सांगत असतो म्हणून, पण त्या त्या वेळेला ती गोष्ट सांगत असतो नक्की. म्हणजे त्यावेळेला ज्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत असेल किंवा जे मला शेअर करायचं असेल ते मी या शिवाजी महाराजांच्या सख्याला सांगू शकतो, असं मला अनुभवलेलं आहे मी. आणि तुझ्या सिनेमांमध्ये ज्या जगदीश्वराच्या मंदिराचा नेहमी उल्लेख असतो त्या आपल्याला इकडनं तर जगदीश्वर ह्याही सिनेमात, शिवरायांचा छावा या सिनेमामध्ये ते जगदीश्वराचं मंदिर दिसणार आहे. तिथे छत्रपती संभाजी महाराज आणि बहिर्जींची एक विलक्षण अशी भेट दिसणार आहे. आणि जाणीवपूर्वक या गोष्टी निर्माण केल्यात, कारण त्या गोष्टी आता दिसल्या पाहिजेत पडद्यावर, आणि त्या दिसल्या की मग त्या पुढच्या पिढीपर्यंत सहजपणे पोचतात, असा आता आपल्या गेल्या अनेक सिनेमांचा अनुभव आहे. आणि मी जेव्हा भूषणशी बोलत होते ना, तो म्हणत होता की रायगडावर शूटिंग झालं ते दिवस मी सांगू नाही शकत. दादा, कसं असतं इकडे रिअल लोकेशनला जेव्हा आपण शूट करतो? इथे जे काही घडतं ते छत्रपतींच्या कृपेने घडतं, कारण त्या महामानवाचा आदेश आणि आज्ञा 350 वर्षापूर्वी सुद्धा या मातीवर चालत होती आणि आजही चालते, याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी अशा किल्ल्यांवरती जातो तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मागायला जातो आणि ते तो देतात, असा माझा अनुभव आहे. सुरुवात कधी झाली शिवरायांचा छावा या चित्रपटाची? कारण अष्टक आपलं सुरू होतं आणि गणपतीच्या दरम्यान अचानक अनाऊन्समेंट झाली या चित्रपटाची, आणि असं होतं की अरे आत्ता अष्टकातला सिनेमा रिलीज झाला आणि देन तू म्हणाला होतास की तू करणार आहेस काहीतरी छत्रपती संभाजी महाराजांवर, आणि अनाऊन्समेंट झाली. कधी सुरू झालं हे? ते बराच काळ, एक जवळ 1.5 वर्ष चर्चेमध्ये होतं. अर्थात अष्टकाला प्राधान्य होतं, त्याच्यामुळे ते थोडंसं थांबलं होतं हा विषय चर्चेमध्ये. आणि सुभेदार झाल्यानंतर मात्र आम्ही हे ठरलं की लवकरात लवकर आपण पडद्यावरती हे चरित्र साकारायला सुरुवात करूया. हे सुद्धा बिल्वपत्र असणार आहे. आपण जसं काल बोललो, बेलाचं पान जसं 3 पानांचं असतं शंभू महादेवाला आपण ते वाहतो, तसं या सह्याद्रीच्या शंभू महादेवाला, संभाजी महाराजांना आम्ही हे 3 चित्रपटांचं पुष्प वाहणार आहोत. आणि भूषण आपल्याला दिसतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये, आणि ना सुरुवातीला एकदम चेहरा ब्लॅकआउट होता, कळत नव्हतं कोण आहे. आणि त्यानं अचानक जेव्हा कळलं की अरे असं, किती मेहनतीतनं म्हणा किंवा किती ऑडिशन्समधनं म्हणा किंवा किती ट्रेनिंगमधनं निवडला आहेस तू? नाही म्हटलं तरी एक 3 महिन्याची प्रोसेस होती, ज्याच्यामध्ये भूषणची निवड झाली, ज्याच्यामध्ये त्याची भेट झाली सुरुवातीला. त्याच्याबरोबर अनेक कलाकारांना मी भेटत होतो सायमल्टेनियसली, त्यांच्या लुकटेसुद्धा झाल्या, आणि मग विविध कसोट्यांवर पार करत करत, उत्तीर्ण करत तो इथपर्यंत पोचला. आणि मग अखेर सगळ्या क्रिएटिव्ह टीमच्या एकत्रित मंथनातून, चर्चा मंथनातून त्याची निवड आम्ही केली.
ओके. आणि लहानपणापासून म्हणजे जेव्हा पण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ऐकतो किंवा कोणाकडनं ऐकलंय वाचलंय तर एक जी गोष्ट असते ती नेहमी ऐकतो ती म्हणजे की वाघाचा जबडा फाडला आणि दात मोजले हे सगळं. आणि आत्ता आम्ही ट्रेलरमध्ये बघतोय तो सीन. दादा तुझ्या नजरेतनं तो सीन नेमका कसा होता, कसा लिहिला गेलाय, तो कसा एक्झिक्यूट झालाय, मला फार उत्सुकता आहे ते जाणून घ्यायची. तो खूपच आव्हानात्मक सीन होता, कारण आपण लहानपणापासून ही आख्यायिका ऐकत आलेलो आहोत. आणि मला असं वाटलं की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून जी जी म्हणून प्रेरणा देता येईल, मग बलोपासनेची सुद्धा देता येईल की बाबा इतकं ताकदवान व्हायचं मला त्यांच्यासारखं, की जेणेकरून मला समोर वाघ जरी आला तरी त्याचा जबडा फाडता येईल. तर अर्थात कोणी प्रत्यक्षात वाघ फाडायला जाणार नाही, पण शरीर आता आपण सगळेजणच बघतो की फिट असणंचं महत्त्व सगळेजण सांगतात. तर तिथपासनं ते मानसिकदृष्ट्या फिट असणं. कारण म्हणजे तुम्ही कधी झूमध्ये जाऊन प्रयत्न करा वाघाच्या शेजारी उभं राहायचा. तो जेव्हा ओरडतो ना तर तो 200-300 डेसिबलला ओरडतो, तेव्हा तुमचे कान फाटतात. अशा वेळी डरकाळणारा वाघ जो आहे तो आपल्या अंगाखाली दाबून ठेवायचा, याला खूप प्रचंड ताकद लागते. 400 किलो वजन असतं वाघाचं. तर याच्यासाठी मानसिक ताकद जास्त लागेल, न घाबरणं जास्त लागेल. शारीरिक ताकद त्याच्या बरोबरीने येते. तर त्यामुळं मानसिक ताकदवान पिढी घडवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं हे चरित्र सांगणं खूप गरजेचं आहे. मग हा दाखवताना त्याच्यामध्ये अर्थात VFX CGI हा सगळा पार्ट आलाच. मग आम्ही करत असताना एक मॅनिक्विन तयार केलं त्याचं वाघाचं म्हणजे लाईफ साईज, म्हणजे वाघ पूर्ण लांबीचा, पूर्ण वाढ झालेला पुरुष वाघ, मेल वाघ जो असतो, नर वाघ, तर त्याची लांबी किती असेल, त्याच्या शरीराची मोजमापं काय असतील, त्यानुसार ते मॅनिक्विन बनवलं. आणि मग त्याच्याबरोबर तांत्रिक पद्धतीने भूषणला झटापट करावी लागली, कारण त्याच्यात असं चालत नाही. तुम्हाला CGI अचीव करायचं असल्यामुळे तुम्हाला त्याचंही भान ठेवायचं आहे. चेहऱ्यावरती खूप चांगले एक्सप्रेशन्स पण द्यायचे आहेत. हे सगळं अभिनेत्यासाठी, दिग्दर्शकासाठी आणि तांत्रिक टीमसाठी पण खूप अवघड असतं. तर पण सुदैवाने आफ्टरची टीम आमच्याबरोबर आहे VFX करायला. त्यांच्या सोबतीने खूप ते आम्ही साध्य केलं. अगदी तू आता म्हणालास की 3 भागांमध्ये ह्या 3 पानं आहेत ही जी प्रेक्षकांना दिसणार आहेत. पहिलंच आहे आता शिवरायांचा छावा. काय काय नेमकं दाखवायचा प्रयत्न आहे तुझा या सिनेमात? त्याच्यामध्ये नावातच सगळं आहे की शिवरायांचा छावा म्हणजे राजपुत्र, युवराज या स्वरूपापासून राजा बनण्याची एक प्रोसेस. तर राजे जेव्हा बनले छत्रपती संभाजी महाराज, तेव्हा ते कसे कसे शिकत गेले आजूबाजूच्या गोष्टीतनं. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजामाता जिजाऊ यांनी जे संस्कार दिले असतील, काही शिकवणी दिल्या असतील, त्यातनं ते कसे शिकत गेले, या सगळ्याचा उहापोह छावा या चित्रपटात करून मग त्या सगळ्या गोष्टींचा वापर त्यांनी बुऱ्हाणपूर जिंकण्यासाठी कसा केला, याची कथा छावामध्ये दिसणार आहे. आज जर मी तुला इथे म्हणाले की दिग्दर्शक म्हणून या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये घडलेली एखादी गोष्ट जी तू कधीही आयुष्यात तुझ्याकडे पुसली जाणार नाही, तर ती कोणती सांगणार? या सिनेमाचा मुहूर्त या किल्ल्यावर झाला. रायगड म्हणजे छत्रपतींचा प्रत्येक किल्ला, त्याच्यावरचा प्रत्येक दगड, तिथल्या मातीचा प्रत्येक कण आपल्यासाठी पूजनीय आहे. पण रायगडाचं माझ्या मनात, माझ्या आयुष्यात खूप मोठं अस्तित्व आहे. टकमक टोक दिसतोय पलीकडे, याच्या पलीकडे त्या टकमक टोकावर बसून फर्जंद नावाचा सिनेमा मी लिहिला, जो माझा पहिला सिनेमा होता. तिथपासून जो आशीर्वाद मिळाला तो आशीर्वाद आजतागायत आणि इथून पुढेही कंटिन्यू राहील अशी मला आशा वाटते. त्यामुळे इथे त्याचा मुहूर्त होणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्याचा मुहूर्त म्हणजे फक्त तांत्रिक मुहूर्त नाही झाला, चक्क 2 दिवसाचं शूटिंग आम्ही इथे केलं आहे. त्याच्यामुळे ती ह्या सिनेमाच्या संदर्भातली फार मोठी आणि पुण्यप्रद गोष्ट मला वाटते. आणि ना याच निमित्तानं शिवरथ यात्रेमध्ये आम्हाला सगळ्यांना सामील होता आलं. मी कधीही माहीत नव्हतं मला किंवा कधी सामील होईन असंही वाटलं नव्हतं, जे शिवरायांचा छावा या निमित्तानं जुळून आलंय. तुझं यांच्यासोबतचं असोसिएशन जुनं आहे, कारण बोलताना तू खूप त्यांचे आभार मानलेस. काय आज इथे व्यक्त व्हायला आवडेल? सह्याद्री प्रतिष्ठान आणि त्यांच्यासारख्या अनेक संस्था आज गडकिल्ले जपण्याचं काम करत आहेत. मला असं वाटतं की त्यांना जिथे जिथे म्हणून बळ देता येईल तिथे आपण बळ द्यायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करायचा प्रयत्न करतोच, पण जिथे जिथे मला म्हणून वेळ देता येईल, आजचा भाग तोच होता की तुम्ही पैसे देऊ शकता, पण स्वतः जाणं याला खूप मोठी किंमत असते. तुमचा वेळ देणं याला खूप मोठी किंमत असते. मी तसा वेळ या शिवकार्यासाठी देऊ इच्छितो आणि देण्याची संधी मला सह्याद्री प्रतिष्ठानमुळे मिळते. तर याची मला
खूप जाणीव आहे आणि त्यामुळे मी त्यांचे सातत्याने आभार मानतो. ॲब्सोल्युटली. आणि 16 फेब्रुवारीला येतोय शिवरायांचा छावा हा चित्रपट आमच्या सगळ्यांच्या भेटीला. काय सांगशील प्रेक्षकांना? आणि याशिवाय तर अनेकांना प्रश्न पडला असेल, अष्टकातलं पुढचं पान कधी येते त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. 16 फेब्रुवारीला पहिल्यांदा आपण शिवरायांचा छावा येतो आहे त्याच्याबद्दल बोलू, की प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो आपण अष्टकाच्या माध्यमातून मांडतोच आहोत. पण छत्रपती संभाजी महाराजांचा जो तारुण्याने रसरसलेला तेजोमय इतिहास आहे तो अनुभवण्याची सुरुवात आपण शिवरायांचा छावापासून करूया. 16 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट येतो आहे. जरूर आपल्या जवळच्या सगळ्यांना घेऊन, नातेवाईकांना, आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला घेऊन हा चित्रपट अनुभवायला जा आणि संभाजी महाराजांचा हा तेजोमय इतिहास सेलिब्रेट करा, एवढंच मी सांगेन. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. जय शिवराय.